नमस्कार मित्रांनो, मी तुमच्यासाठी एक कथा आणली आहे. तुम्हाला ती खूप आवडेल. मित्रांनो, मुंबईमध्ये एक करोडपती व्यक्ती राहत होती, ज्याचं नाव अधिराज होतं. राजेश अनेक कंपन्यांचा मालक होता आणि त्याने आपल्या सर्व कंपन्यांसाठी मॅनेजर नेमले होते. हे मॅनेजर सर्व हिशोब त्याला घरीच दाखवत असतात, त्यामुळे त्याला पैशांची काहीही अडचण नव्हती. त्याचा वेळ खूप छान जात होता. तो आपल्या कुटुंबासोबत घरी राहत असे. त्याला किरण नावाचा 21 वर्षांचा मुलगा होता. एके दिवशी सकाळी तो घरच्या बागेत बसून पेपर वाचता वाचता चहा पीत होता. तेव्हा अचानक किरणला त्याचा मित्र त्याला भेटायला आलेला असतो. अधिराज बसल्या जागेवरून त्यांना पाहत होता आणि त्यांना पाहून एका जुन्या मित्राची आठवण झाली. त्यानंतर अधिराजने त्या मित्राला भेटण्याचा निर्णय घेतला. तो उठला आणि घरात जाऊन शालिनीला सामान पॅक करायला सांगितले. अधिराज म्हणाला, आपल्याला माझ्या मित्राला भेटायला जायचं आहे. त्यावर शालिनीने विचारले, कशाला आणि कोणत्या मित्राला? अधिराज म्हणाला, माझ्या मित्राला रामूला भेटायला जायचं आहे. हे ऐकून शालिनी लगेच तयार झाली आणि म्हणाली, ठीक आहे, मी सामान पॅक करते. ती पॅकिंग करायला लागली. दरम्यान अधिराज बाहेर आला आणि आपल्या मुलालाही तयार होण्यास सांगितले. मुलगा विचारतो, बाबा, आपण कुठे जात आहोत? अधिराज म्हणाला, एक खास व्यक्ती आहे, त्याला तुला भेटणं गरजेचं आहे. हे ऐकून किरण म्हणाला, बाबा, तुम्ही एकटेच जा. पण अधिराज म्हणाला, नाही बेटा, तुला त्याला भेटणं आवश्यक आहे. यानंतर मुलगाही तयार झाला आणि सगळे जण निघाले. प्रवास सुरू झाला आणि हळूहळू ते नाशिकला पोहोचले. नाशिकला पोहोचल्यानंतर अधिराज जवळच्या बँकेत गेला आणि जेव्हा बाहेर आला तेव्हा त्याच्या हातात 2 बॅग असतात. किरणने पाहिले की वडिलांनी 2 बॅग आणले आहेत. त्याने विचारले, बाबा, तुम्ही बॅग मध्ये काय आणले आहे? तेव्हा अधिराज म्हणतात, त्यात पैसे आहेत. तेव्हा त्याचा मुलगा किरण म्हणाला, तुम्ही इतके पैसे का काढले? हे ऐकून अधिराज हसला आणि म्हणाला, बेटा, या पैशांची गरज आहे. कोणाचं तरी माझ्यावर कर्ज आहे आणि ते फेडायचं आहे. मुलाला हे मान्य होत नाही, कारण त्याचे वडील खूप श्रीमंत होते, त्यामुळे त्यांच्यावर कोणाचे कर्ज असणे शक्यच नव्हते. मुलगा म्हणाला, बाबा, तुम्ही माझी गंमत तर नाही ना करत? तुमच्यावर कोणाचं कर्ज असणार? अधिराज म्हणाला, ठीक आहे बेटा, जर असं वाटतं तर मी तुला एक छोटीशी गोष्ट सांगतो. ती गोष्ट ऐकल्यावर सांग, माझ्यावर कर्ज आहे की नाही. किरणही ती गोष्ट ऐकायला उत्सुक झाला. त्याची आई हे पाहून समजली की आता अधिराज आपल्या मुलाला कोणती गोष्ट सांगणार आहे. त्यामुळे गाडीत बसलेली आई हसत राहते आणि वडील मुलाला गोष्ट सांगायला सुरुवात करतात. ते म्हणतात, बेटा, जेव्हा माझं लग्न झालं नव्हतं त्यावेळी आम्ही नाशिकमध्ये राहत होतो आणि माझं लग्न होणार होतं. पण माझा एक मित्र होता, रामला 2 मुलं होती, मोठा मुलगा आणि छोटी मुलगी. मी मित्र जरी असलो तरी राम आणि त्याची बायको मला लहान भावासारखे प्रेम करायचे. सगळं काही सुरळीत चाललं होतं. मी शिक्षण पूर्ण केलं होतं आणि आता मला चांगली नोकरी मिळावी म्हणून शोधत होतो, ज्यामुळे मी माझं आयुष्य व्यवस्थित जगू शकेन. त्या काळात आमच्या शेजार पाजारच्या लोकांना माझ्या लग्नाची चिंता वाटू लागली, कारण माझे आईवडील मला लहानपणीच सोडून गेले होते. त्यामुळे मी शेजाऱ्यांकडेच वेळ घालवत होतो, पण जास्त वेळ मी रामच्या घरीच घालवत होतो. तो माझी चांगली काळजी घेत होते आणि मोठ्या भावासारखा प्रत्येक गोष्ट समजावून सांगत होते. शेजाऱ्यांनी लग्नासाठी आग्रह केल्यावर मी लग्न केलं, पण लग्नानंतर समस्यांची सुरुवात झाली. कारण लग्नानंतर आता मी एकटा नव्हतो, आता माझ्यावर जबाबदारी आली होती आणि घर चालवण्यासाठी पैसे आवश्यक होते. पण माझ्याकडे पैसे नव्हते. या सर्व गोष्टींमुळे मी खूप चिंतेत होतो. जेव्हा जेव्हा मी रामला या गोष्टी सांगायचो, तेव्हा तो नेहमी मला आधार देत असायचा आणि म्हणायचा, तू काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. या सगळ्या गोष्टींमुळे मी खूप त्रासलो होतो आणि आता काहीतरी मोठं करायचं ठरवलं. म्हणून मी विचार केला की बाहेर जाऊन कष्ट करून आपलं पोट भरू. पण बाहेर जाण्यासाठीही पैसे लागतात आणि माझ्याकडे ते नव्हते. त्यानंतर मी रामकडे गेलो. तिथे त्याची बायको देखील होती. आम्ही तिघे गप्पा मारत बसलो होतो. गप्पांमध्ये मी त्याला सांगितलं की मला बाहेर जावं लागणार आहे आणि त्यासाठी मला थोडे पैसे हवेत. मी त्याला म्हणालो, मित्रा, माझे घर विकून दे, त्यातून जे काही पैसे मिळतील त्याने मी माझा व्यवसाय सुरू करीन. पण तेव्हा राम आणि त्याची बायको म्हणाले, अरे, असं काय झालंय की तुला जमीन विकावी लागते? आणि त्यावेळी घर विकत घेण्यात कोणाला रस नव्हता, त्यामुळे घर विकण्याचा विचारही मनाला पटत नव्हता. त्यामुळे त्यांनी मला सांगितलं, तू काळजी करू नकोस, तुला किती पैसे हवे आहेत? मी त्यांना सांगितलं की सुमारे 20 ते 30 हजार रुपयांची व्यवस्था झाली तर खूप चांगलं होईल. त्या पैशांनी मी माझा व्यवसाय सुरू करू शकतो. त्याने त्याच्या बायकोचे काही दागिने तिच्याकडे होते, ते घेऊन तो एका सराफाकडे गेला आणि ते दागिने 25,000 रुपयांना गहाण ठेवले.
ते पैसे मला दिले. मी पैसे पाहून विचारलं, हे पैसे कुठून आणलेस? त्याने सांगितलं, तुझ्या वहिनीचे दागिने गहाण ठेवले आहेत. मी नंतर पैसे कमावून ते दागिने परत आणीन. तू काहीही काळजी करू नकोस. आपलं जीवन नीट जग. हे पैसे तुझे आहेत आणि तुला ते कधीही परत देण्याची गरज नाही. मी तुझा मित्र आहे आणि मला हे तुझ्यासाठी कारण भाग हो. असं म्हणून त्याने मला पैसे दिले आणि आम्ही निघालो. मी माझ्या पत्नीला घेऊन थेट मुंबईला आलो आणि तिथे लहानसा व्यवसाय सुरू केला. त्या व्यवसायात मी दिवसरात्र मेहनत करत राहिलो. मेहनतीमुळे माझा व्यवसाय उत्तम चालू लागला. हळूहळू वेळ गेला आणि माझ्या मोठ्या कंपन्या स्थापन झाल्या. ज्या कंपन्या तू पाहतोस त्या मी खूप प्रगती करून उभ्या केल्या. पण त्या प्रगतीच्या काळात मी माझ्या मित्राला पूर्ण विसरलो होतो, ज्याने मला सुरुवात करण्यासाठी पैसे दिले होते. त्या दिवशी मी बाहेर बसून चहा पीत असताना आणि माझा मित्र मला भेटायला आला, तेव्हा अचानक माझ्या मित्राला पाहून मला त्याची आठवण झाली. त्यानंतर मी त्याला भेटायचं ठरवलं. हे जे पैसे मी काढले आहेत ते त्याच्या त्या 25,000 रुपयांच्या बदल्यात आहेत. हे पैसे मी त्याला देणार आहे आणि सांगणार आहे की हे तुझेच पैसे आहेत, जे तू मला दिले होतेस. हे ऐकून मुलगा खूपच उत्साहित झाला आणि म्हणाला, बाबा, तुम्ही याबद्दल मला आधी का नाही सांगितलं? तर अधिराज म्हणतात, किरण, तुला कसं सांगू? आम्ही या सर्व गोष्टी पूर्णपणे विसरून गेलो होतो, कारण आजपर्यंत याला खूप वर्ष झाली आहेत. वडील म्हणतात की या गावात आता आमचा कोणी नातेवाईक नाही जो आम्हाला त्या गावाची आठवण करायला लावेल. हे ऐकून किरण त्याच्या वडिलांचा मित्र रामला भेटण्यासाठी खूप उत्साही होतो आणि त्याच्या वडिलांच्या त्या मित्राला पाहू इच्छितो, ज्यामुळे आज ते लोक इतके चांगली जिंदगी जगत आहेत. प्रवास हळूहळू सुरू होतो आणि संध्याकाळच्या सुमारास ते लोक रामजीच्या घराजवळ पोहोचले होते. मोठ्या गाडीतून ते रामजीच्या घरासमोर थांबले आणि हे पाहून गावातील काही लोक त्या व्यक्तीला अचंबित नजरेने बघू लागले. कारण रामजीचं घर खूपच खराब स्थितीत होतं आणि असं दिसत होतं की अनेक वर्षांपासून त्याची कोणतीही दुरुस्ती झाली नव्हती. ही गोष्ट अधिराजला देखील जाणवते आणि नंतर तो गाडीमधून उतरतो आणि थेट त्या घरात प्रवेश करतो. गावाचं वातावरण असं होतं की घराचं दार उघडं होतं. अधिराज आपल्या कुटुंबाला घेऊन थेट त्या घरात जातो. घरात राम आणि त्याची बायको एकमेकांशी गप्पा मारत बसले होते. पण अचानक सूट बूट घातलेला एक व्यक्ती त्यांचं घरात प्रवेश करतो आणि ते एकदम चकित होतात. त्यावेळी राम त्यांना विचारतो, होय भाऊ, तुम्ही कोण आणि तुम्ही असं घरात का घुसले? हे ऐकून अधिराज हसतो. त्याच वेळी अधिराजची बायको देखील हसते. त्यानंतर अधिराज म्हणतो, साहेब, आम्हाला इथे एका व्यक्तीला भेटायचं आहे. आणि राम हे ऐकून थोडा चकित होतो, कारण त्या व्यक्तीच्या पोशाखावरून असं दिसत होतं की तो एक कोट्याधीश व्यक्ती आहे. तरीही तो रामची हसत हसत सांगतो, अरे भाऊ, चेष्टा कशाला करताय? साहेब तर तुम्ही आहात, आम्ही कसे साहेब होऊ? यावर अधिराज म्हणतो, नाही साहेब, माझ्यासाठी तर तुम्हीच साहेब आहात. सर तुम्ही नाही असता तर आज मी असा नसतो. त्यावर राम हसत म्हणतो, अरे भाऊ, चेष्टा थांबव, खूप झाले. आता सांग, तू कोण आहेस? यावर अधिराज म्हणतो, साहेब, माझं नाव अधिराज आहे आणि मला माझे मित्र अधि म्हणतात. हे ऐकून राम आणि त्याची बायको एकदम आठवणीत जातात आणि लक्षपूर्वक पाहून ओळखतात की तोच हा अधि आहे, ज्याला त्यांनी 25,000 रुपये दिले होते आणि जो त्या गावाला सोडून गेला होता. त्याचवेळी रामजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आणि तो धावत जाऊन अधिराज गळा घालतो. तो म्हणतो, अधि, तू तर पूर्णपणे बदलला आहेस आणि पाहता पाहता काहीच ओळखता येत नाहीस. जेव्हा राम अधिराजला गळा घालतो तेव्हा अधिराजच्या डोळ्यातूनही अश्रू येतात आणि तोही रडायला लागतो. जसं की वातावरण थोडं शांत होतं, अधिराजची बायको रामजींच्या पायाशी झुकून त्यांचा आशीर्वाद घेऊ लागते. गावातील लोक घराच्या बाहेरून चुपचापात डोकावून पाहत होते. त्यांना पाहून आश्चर्यचकित होणं स्वाभाविक होतं, कारण अधिराज मोठ्या गाडीतून येऊन त्यांच्या घरी आला आणि त्याची पत्नी त्यांच्यापासून पाय धरून आशीर्वाद घेत होती. ते पाहून काही लोक घराच्या भिंतीला कान लावून ऐकायला लागले होते. तेवढ्यात रामजींची बायको म्हणते, अरे, उभं राहून बोलणार आहात की त्यांना बसायला विचाराल? त्यावर राम सर्वांना बसवतो आणि मग त्यांच्याशी विचारपूस सुरू करतो. अधिराज त्यांना आपल्या जीवनाबद्दल सांगतो, मुंबईत माझ्या खूप मोठ्या कंपन्या आहेत आणि तिथे राहून मी खूप चांगली जीवन जगत होतो. पण तुम्ही सांगा, तुमचं काय चाललं आहे आणि तुम्ही काय करत आहात? हे ऐकून राम आणि त्याची बायको चुपचाप होऊन जातात. त्यांच्या चेहऱ्यावर शोकाची छाया स्पष्ट दिसू लागते. त्यावर अधिराज रामचा हात आपल्या हातात घेतो आणि म्हणतो, मित्रा, तू खरंच माझा मित्र आहेस, पण तू माझ्या मोठ्या भावापेक्षा कमी नाहीस. कारण कदाचित जर तू तेव्हा मला मदत केली नसतीस तर मी असा मोठा व्यापारी बनू शकलो नसतो आणि माझा व्यवसाय इतका मोठा होऊ शकला नसता. आणि जर तुम्हाला काहीही अडचण असेल तर निसंकोच मला सांगू शकता.
राम थोडा विचार करतो आणि मग त्याने आपली हकीकत सुरू केली. जेव्हा तू इथे येऊन गेला होतास तेव्हा आम्ही तुम्हाला 25,000 रुपये दिले होते. त्यानंतर आम्ही दोघेही मेहनत केली आणि त्या पैशांपासून आम्ही काही गहाण ठेवलेले सोनं परत घेऊ शकलो. पण त्यानंतर घरात खूप काही बदलायला लागलं. माझं आरोग्य खालावू लागलं, मुलं मोठी होऊ लागली, त्यांची शिकवण आणि खर्च वाढू लागला आणि मुलगी देखील मोठी होऊ लागली. हळूहळू मी आजारी होऊ लागलो. राम पुढे सांगतो, आजारपणामुळे मला कामाला जाणं शक्य नाही. माझा मुलगा सोहम बाहेर मेहनत करतो, कष्ट करतो आणि घराची आर्थिक परिस्थिती सुधारायचा प्रयत्न करतो. पण त्याने कितीही मेहनत केली तरी एवढे पैसे कुठून आणणार? जो काही पैसे तो कमावतो त्यातून घराचा खर्च चालतो आणि माझ्या आजारपणाचा इलाज होतो. मी माझ्या मुलीला कल्पनाला तिच्या आत्याकडे सोडले आहे, जेणेकरून घराचा खर्च कमी होऊ शकेल. हे सांगताना रामजी पुन्हा एकदा रडू लागतात आणि त्यांची बायकोच्या डोळ्यातही अश्रू येतात. अधिराज आणि शालिनी त्यांना धीर देतात. नंतर अधिराज त्याच्या सोबत आणलेल्या बॅगला पुढे ठेवतो, ज्यामध्ये भरपूर पैसे असतात आणि म्हणतो, मी इथे तुझं कर्ज फेडायला आलो होतो, पण आता असं वाटतं की तुला याची गरज नाही. यावर राम म्हणतो, अरे भाऊ, मी आधीच सांगितलं होतं की हे काही कर्ज नाही, हे तर आमचं कर्तव्य होतं, जे आम्ही तुझ्यासाठी केलं. त्यांचं बोलणं चालू असतानाच रामजींचा मुलगा सोहम कामावरून परततो. घरात अनोळखी माणसं पाहून तो आश्चर्यचकित होतो. राम त्याला हाताने इशारा करतो आणि त्याला आपल्या जवळ बोलावतो. तो अधिराजला म्हणतो, अधिराज, हा माझा मुलगा सोहम आहे, जो मेहनत करून आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. अधिराज त्या मुलाला विचारतो, बेटा, तू काय करतोस? त्यावर सोहम उत्तर देतो, काका, मी शिक्षण घेतलं होतं, पण घराच्या परिस्थितीमुळे मला मेहनत करावी लागली. मी काम करतो आणि सोबतच सरकारी नोकरीची तयारीही करत आहे. हे ऐकून अधिराज त्याला शाबासकी देतो आणि म्हणतो, बेटा, मेहनत करत राहा. अधिराज सोहमच्या चेहऱ्यावरून त्याच्या मनात उठणाऱ्या प्रश्नांचे भाव ओळखतो आणि हसत म्हणतो, बेटा, मी समजतो तू काय विचार करू लागला आहेस. तुला जे काही जाणून घ्यायचं आहे त्याची उत्तरं तुला मिळतील, पण आधी तुला माझ्यासोबत यावं लागेल. अधिराज उठतो तेव्हा राम थांबवत विचारतो, तू याला कुठे घेऊन चाललास? अधिराज हसून उत्तर देतो, काळजी करू नकोस, मी गावातून फेरफटका मारून येतो. असं म्हणून तो सोहमला सोबत घेतो आणि गाडीत बसवतो. गाडीतून जाताना अधिराज त्याला त्याच्या आत्याचा पत्ता विचारतो. थोड्याच वेळात ते पोहोचतात आणि तिथून त्याची बहीण कल्पना सोबत घेऊन परत घरी येतात. परत आल्यावर अधिराज म्हणतो, मित्रा, आता खूप झालं, तुला इथे राहण्याची गरज नाही. माझ्याकडे भरपूर पैसा आहे आणि मुंबईत माझं एक मोठं घर आहे. आता तू आणि तुझं कुटुंब माझ्यासोबत तिथे राहणार आहात. इथे मुलांना फार कमी कामं मिळतात. सोहम माझ्या कंपनीत काम करीन आणि मी तुझ्या मुलीचं लग्नही तिथे करीन. हे ऐकून राम म्हणतो, नाही रे, आम्ही इथेच ठीक आहोत. तो तिकडेच राहा, आम्हाला काही अडचण नाही. पण सोहम अजूनही समाधानी नव्हता. त्याला अजूनही कळत नाही की इतका मोठा व्यापारी त्याच्या वडिलांकडे काय करत आहे. शेवटी तो विचारतो, काका, तुम्ही कोण आहात आणि आम्हाला तुमच्यासोबत का घेऊन जाता? अधिराज रामच्या मुलाला म्हणतो, सोहम, मी तुझ्या वडिलांचा मित्र आहे आणि याच गावात राहायचो. गावातले जे लोक बाहेरून हे सगळं पाहत होते त्यांना आता कळलं की अधिराज कोण आहे आणि तो इथे का आहे. त्यामुळे काही गावकरी तिथे येतात आणि अधिराजाशी ओळख वाढवू लागतात. अधिराज हसून म्हणतो, ठीक आहे, तुम्ही जे काही म्हणत आहात ते सर्व योग्य आहे, पण मला माझ्या मित्राला माझ्यासोबत घेऊन जावं लागेल. तेव्हा राम म्हणतो, भाऊ, आता रात झालेली आहे, उद्या सकाळी पाहू काय करायचं ते. आज रात्री तुम्ही इथेच थांबा. अधिराज त्याच्या कुटुंबासोबत रामच्या घरी थांबतो. रात्रीभर ते एकमेकांशी गप्पा मारत राहतात. त्यावेळी त्यांनी निर्णय घेतला की ते अधिराजसोबत मुंबईला जातील आणि तिथेच आपली पुढील आयुष्य घालवतील. दुसऱ्या दिवशी सकाळी अधिराज संपूर्ण कुटुंबाला घेऊन मुंबईला आपल्या घरी येतो. तिथे त्याने रामच्या कुटुंबाला आदर आणि प्रेमाने ठेवले. अधिराजने रामच्या मुलीचं लग्न एका प्रतिष्ठित कुटुंबात ठरवलं आणि सोहमला आपल्या कंपनीत मोठ्या पदावर काम देऊन मॅनेजर बनवलं. काही काळानंतर सोहमच लग्न होतं. त्यानंतर सोहम एक नवीन घर घेतो आणि तिथे आपल्या परिवाराबरोबर राहू लागतो. राम आणि त्यांची बायको कधी आपल्या मित्राच्या घरी तर कधी आपल्या सोहमच्या घरी राहत असत आणि आपला वेळ आनंदाने व्यतीत करत असतात. हळूहळू काही गावकरी आपल्या मुलांच्या नोकरीसाठी अधिराजकडे शिफारिश घेऊन येऊ लागले. अधिराज त्यातल्या काहींना आपल्या कंपनीत कामावर ठेवतो आणि सर्वजण आनंदाने जीवन व्यतीत करतात. तर मित्रांनो, ही होती आजची गोष्ट. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन मिळेल आणि आम्ही तुमच्यासाठी अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी आणू शकू. या कथा तुम्हाला सांगण्यामागचा उद्देश कोणालाही त्रास देणे नाही, तर तुम्ही या कथांमधून काहीतरी शिकून ते आपल्या जीवनात लागू करावे हा आहे. चला तर मग लवकरच नवीन विषयासह भेटूया.